जगाच्या विषमतेचा वेदवान मानता संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदित तारक भगवान गौतम बुद्ध, ज्याच्या वाणीमधून तमाम मानव जातीला समता आणि सदाचार शिकवली गेली अशी महान संत कबीर, ज्याने आपल्या हातामध्ये तलवार घेऊन तमाम बहुजन स्वतंत्र प्रस्थापित केलं, अर्थात स्वराज्य निर्मिती केली राजाधिराज राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांच्या अगोदर ज्याने त्या मामाला पाणी पाजण्याचं काम केलं, बाबासाहेबांच्या अगोदर ज्याने त्या मामाला शिक्षण ज्ञान देण्याचं काम केलं, देशातील तमाम महिलांचा कठोर उद्धारक आणि या देशाचा खरा राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्याने सुरुवातीला 1902 मध्ये आरक्षणाचा पाया रविला. आरक्षण म्हणजे काय जगाला ओळख करून दिली. आरक्षणाचे छत्रपती शाहू महाराज, दलितोद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य, दलितोद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर या सर्व महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता महामाया, माता यशोधरा, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, शिक्षणाची खरी दैविता सावित्रीबाई फुले, धन्य ती माता माता भीमाई, त्यागाची मूर्ती माता रमाई, अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांना महामातांना ठिकाणी प्रथम अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. ज्यांचा आज या ठिकाणी जनधावनी कार्यक्रम संपन्न होतो आहे असे कालकथित संदीपांजी जनाबाई गणपती मांदळे यांना सुद्धा या ठिकाणी माझ्या पार्टीच्या माझ्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांच्यामुळे इथपर्यंत दिनाचा योग आला, आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक तथा गिटार वादक आमचे मित्र आमचे दिनेश भाऊ मांदळे यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर खास ज्यांना जयवे आदरणीय माझे हिंदी चिंतक, माझे मार्गदर्शक बोधाचार्य, आदरणीय माझे हिंदी मार्गदर्शक विलासजी गारगावकर सर यांना या ठिकाणी पार्टीच्या वतीनं सस्नेह क्रांतिकारी जय भीम करतो आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासकांना पार्टीच्या वतीनं क्रांतिकारी जय भीम. जय भीम.